तिच्यासोबत थोडं चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत. तर मी मॅडमला विनंती करतो आणि की त्यांनी आपल्या मार्गदर्शन सुरुवात करावी. तसेच मी मॅडमचे ठाणे वन विभागामार्फत प्रथम स्वागत करतो आणि मॅडम तुम्ही आम्हा सर्वांना योग्य असं मार्गदर्शन कराल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही मॅडम चालू करू शकता. माझं रिक्वेस्ट असणार की सगळ्यांनी हे करायचं, म्हणजे आपला व्हिडिओज ऑन, नाहीतर हा कसं परस्पर असंच व्हिडिओमध्ये आहे नाही आहे ते समजत नाही आहे. तर जे ट्रॅव्हलिंगमध्ये आहे RF सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा, फक्त तुमचा माईक बंद ठेवा. भिवंडी पडगा कॅमेरा ऑन ठेवा. आकडे साहेब, कल्याण साहेब कॅमेरा ऑन ठेवा सर्वांनी. दिसतंय ना आता? हॅलो, हा दिसतंय मॅडम. ओके. तर आता मी सर्वांचं स्वागत करते आणि आज आपला हा चला जाणूया नदीला असा हा जो गव्हर्मेंटचा उपक्रम 2022ला चालू झाला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर, मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, आणि त्यामुळे ह्याच्यावर मेंबर सेक्रेटरी म्हणून पण आपले फॉरेस्टच आहेत. आणि मेन उद्देश काय आहे, म्हणजे सपोज आपण आता रिव्हर रिज्युविनेशनचा बोलतो आहे, चला जाणूया नदीला म्हणतो आहे, तरी आपण वन विभागच्याच का ह्याच्यात एवढा इम्पॉर्टन्स. तर एक समजून घ्या की सर्व जे नदी आहेत, ओढे नाले नदी सर्व, त्यांचं सर्वांचा उगम अशा जंगल जी एरियाज, इको सेन्सिटिव्ह झोन्स आणि जंगल एरियाजमध्ये आहे. आणि जेव्हा आपण नदी बोलतो, नदीचा अर्थ फक्त नदी नाही, नदीचा अर्थ आहे रिव्हर बेसिन, म्हणजे पूर्ण त्या क्षेत्रातनं, म्हणजे जिथून पण पाणी वाहते नदीमध्ये तेवढी क्षेत्र, म्हणजे कॅचमेंट, वॉटरशेड, हे सगळं त्याच्यातला भाग आणि तिथून येणारा पाणी. आता ही का महत्त्व एवढा, आणि आपले CM आणि आपले मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट या सगळ्यांनी मिळून जेव्हा 2022ला हा उपक्रम चालू केला, ह्याच्या मागचा उद्देश काय होता हा सांगण्याचा मागे उद्देश एवढाच की अजूनही मी जे बघते आहे की आपला जो वनविभाग आहे, बरेच वनविभागचे जे अधिकारी आहेत, वनविभागचे जे कोणी ऑफिसर्स आहेत, जे आलेले डिफरंट महाराष्ट्रातल्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणातनं जरी आपण ट्रान्सफर होऊन दुसरीकडे जातो, पण हा तर पूर्ण महाराष्ट्रभरसाठी हा GR आहे. 14 ऑक्टोबर 2022ची GR नंबर 8222 असा हा नंबर आहे. हा प्लीज लक्षात ठेवा. आणि असे 4 अमेंडेड GRs आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक पद्धतशीर मॅनरमध्ये कसं आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत पर्यावरणला वाचवायला, आणि अशा जे आपले वनाचे क्षेत्र आहेत किंवा आपले कांदळवन आहेत, आपले नदी आहेत, ह्यांच्या काय इम्पॉर्टन्स आहे. आज जो एवढा आपण बघतो आहे की ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग होतो आहे, आणि त्याच्यामुळे जसं आपण बघितलं किती ऊन पडतात आणि त्याच्यानंतर पाऊस किती पडला, धो सगळं वाहून गेलं. आणि माती तर एवढी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की आपल्याला अजूनही त्याच्याबद्दल समज नाही आहे. आणि मेनली आपण जेव्हा फॉरेस्ट विभागमध्ये काम करतो याचा आपल्याला जाणीव होणं खूप गरजेचं आहे. त्यानिमित्ताने आज असं वाटलं की जे काही आम्ही आता चला जाणूया नदीला जेव्हा 2022पासून चालू झाला आणि आजपर्यंत जेव्हा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या नदी आपण ठाणे डिस्ट्रिक्टचं याच्यावर आणलं गेलं, त्या नदी क्षेत्रात आपण जाऊन सर्व जो वनविभाग एरिया तिथे पण गेलो, बाकी इरिगेशन आणि MPCB आणि इरिगेशन डिपार्टमेंट, हेल्थ, एज्युकेशन सगळ्यांशी संवाद आणि सगळ्यांना फीडबॅक, म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया, काउन्सिल एरिया, ग्रामपंचायत सगळीकडे आपण जाऊन त्याच्यातला जो झिस्ट आहे आपला वन विभागचा, थोडंसं मला माफ करावं, मी कधी पण क्रिटिकल असते, कारण आपण जेव्हापर्यंत आपला क्रिटिकल रूप बघत नाही तेव्हापर्यंत आपल्याला संधी भेटत नाही आपल्यामध्ये काही बदलाव आणायचं किंवा काही इम्पॉर्टंट फॅसिलिटेशन, म्हणजे जी होऊ शकते आणि पॉसिबल आहे ते कसं आपण करू शकतो, पण ते आतापर्यंत कुठेतरी थोडा नेग्लेक्ट राहिला, इग्नोर्ड राहिला, म्हणून आपण आजचा चर्चा आहे. म्हणून मी इन ॲडव्हान्स ओनली सगळ्यांना माफी मागते जर कुठेही कोणाला दुखवणार, कारण माझा एक नेचर आहे की मी अनस्पोकनला स्पीकिंग करते, म्हणजे जे लोक बोलायला हे करतात म्हणजे थोडासा हेसिटेट करतात, मी हेसिटेट न करता ते तसं त्या शब्दातच बोलते, कारण ती गरजेचं आहे आज, कारण आज खूप आपण म्हणजे इतकं इमर्जन्सी स्टेटस आहे की आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. मला फक्त हे सांगा की माझी आवाज जाते ना?
मध्ये मध्ये हे द्या, कारण मला पार्टिसिपंट दिसत नाही आहे. हॅलो, कॅन आय गेट अ फीडबॅक? येते मॅडम, चांगल्या प्रकारे ऐकायला येते. ओके ओके, मला मध्ये मध्ये आवाज द्या, कारण मला तुम्ही कोणी दिसत नाही आहे जेव्हा मी स्क्रीन प्ले करते आहे. तर एनिवेज, गुड दॅट आता समजून घ्या की ही वर्धाला गांधी आश्रमपासून सुरू केलं गेलं. म्हणजे आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की किती सेन्सिटिव्हिटी आहे ह्या आपला कॅम्पेनचा. आणि त्यामुळे हा वर्धा नागपूरला गांधी आश्रमपासून आणि 2 ऑक्टोबरलाच सुरू केलं गेलं. आणि आम्ही जे जलनायक आहोत आम्हाला कलश आणि एक झेंडा देऊन की त्या भागात तुम्ही जा आणि त्या भागातले लोकांमध्ये अवेअरनेस, जनजागृती आणि एक स्टेटस म्हणजे करंट स्टेटस काय आहे त्याच्या बाबतीत माहिती करा आणि जे शक्य होईल रेकमेंडेशन्स करा. त्याच्यातनं काय जर आपल्याला करता आला आपल्या याच्यात आहे म्हणजे आपल्या कॅपॅसिटीमध्ये आपण करायचं. नाहीतर एक आपली पूर्ण आता कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा रिपोर्ट बनते आणि ते आपण डिव्हिजनल कमिशनरबरोबर शेअर करणार. म्हणजे त्यांच्याकडनं मग आपल्याला काही मदत येणार. पण मला असं वाटतं आपल्या ह्याच्यात एवढा पोटेन्शियल आहे हा GRमध्ये की आपल्याला खूप चांगलं काम, म्हणजे मी फंडिंगचा पण दाखवणार सगळं काही. कारण मी जिथे पण गेली आता फॉरेस्ट विभागच्या एरियामध्ये कधी पण असं की आम्ही पुढे पाठवलं आमच्या वरच्या अधिकारींना हा एक सेंटेन्स, दुसरा आहे मॅडम फंड नाही आहे तर ह्या वर्षात आम्हाला काही करता आला नाही, किंवा बरेच ठिकाणी बरेच काही आहे ते आपण पुढे बघू. पण एक लक्षात ठेवा ही खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे, म्हणून जसंचं तसं बोलणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी ते असं आपला एक मिरर रिफ्लेक्शन असं करून आजचा प्रस्तुती करते आहे. आता हे करताना मला एक दिसलं आहे की जसं मी म्हटलं की GRबद्दल कोणाला माहीत नाही आहे, पण ह्याची स्कोप एवढी चांगली आहे की वेगवेगळ्या 27 डिपार्टमेंट एकच अम्ब्रेलाच्या खाली आणलं गेलं आहे. म्हणजे आजपर्यंत जेव्हा वनविभाग काम करत होतं तर आयसोलेशनमध्ये वनविभाग काम करत होतं. मग GSDA ते आपला काम, इरिगेशन डिपार्टमेंट वेगळं, एज्युकेशन आणि बाकीचं जे मी बोलली 27 डिपार्टमेंट तुम्ही वाचा, त्या GR आयडिया येऊन जाईल काय आहे त्याच्यात. तर आता मी जेव्हा बघत होती की आपला जो ज्युरिडिक्शन आणि आपला काम करायची पद्धत काय आहे, म्हणजे काय पॉसिबिलिटीज आहे आणि का आपण कुठे मागे पडतो, की का आपल्याला अजूनही डिमार्केशन्स आपले अजूनपर्यंत क्लिअर नाही आहे. बरेच ठिकाणी फेन्सिंग आणि बाउंड्री वॉल्स पण नाही आहे. आणि म्हणजे आपल्याला जो एंट्री एक्झिटच्या जो गेट्स आहे ते सुद्धा नाही आहे. म्हणून इतकं सारा एक्सप्लॉयटेशन्स आणि एन्क्रोचमेंट्स आणि हे सगळं जे होतं आहे ते का होतं आहे. आता मी बघताना आपल्याकडे 3 प्रकारचा जो लँड्स आहेत फॉरेस्टमध्ये, रिझर्व फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि अनक्लास्ड फॉरेस्ट म्हणून आहे. रिझर्वमध्ये जी एवढी प्रोहिबिटेड एरिया आहे आणि गव्हर्नमेंटच्या याच्याशिवाय काही पूर्णपणे कंट्रोल गव्हर्नमेंटचा आणि त्याच्यात कसलाही प्रकारचा इल्लिगल काम होऊ शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला बरेच हे दिलं गेलं आहे, म्हणजे पॉवर्स दिले गेले. म्हणजे जो RO फॉरेस्ट गार्ड आहे, RO आहे, RFO आहे, त्यांना त्या GPS पूर्ण सर्वेच्या डिटेल्स दिला जातो. आपल्याकडे काही ॲप्स पण दिले गेले ज्याच्यावर लगेच आपल्याला सगळं एरियाज बघता येतं, कुठला सर्वे नंबर आहे, काय आहे, सर्व आहे. तरीही कुठेतरी मला असं दिसलं की आपण FIRची जी आपल्याकडे पॉवर आहे ती प्रॉपरली यूज झाली नाही. म्हणून इतके वर्षात, म्हणजे सपोज आज जर कोणी RO किंवा RFO म्हणतो आहे की मॅडम एन्क्रोचमेंट 25 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, पण त्या ठिकाणी कोणीतरी RO RFO राहिलेले. मग हा पिरियॉडिकली, सिस्टमॅटिकली, ग्रॅज्युअली क्रिएटेड असा एन्क्रोचमेंट्स आहेत. जसं आता काल पण आम्ही SGNPच्या याच्यात येऊरमध्ये होतो आणि पाचपाकडीमध्ये, तिथेसुद्धा बघितलं 4000 घरं त्या पाचपाकडीचं पूर्ण याच्यात रिजनमध्ये आहे. तसेच आपले रिजनमध्ये पण, ठाणे रिजनमध्ये पण भरपूर आता वालधुनी वगैरेचं मी दाखवणार, तिथेसुद्धा असंच प्रकार आहे. पण व्हॉट वॉज द रिझन की तेव्हाचे जे होते, म्हणजे 25 वर्ष आधीचे पण जे RO होते, RFO होते किंवा कोणी पण, जर असं प्रकारच्या पॉवर किंवा हा जर पॉवर आता रिसेंटली, आता बिकॉज आय एम अनअवेअर की हा FIRचा पॉवर कधी आला, काय आलं ते मला एवढं माहीत नाही आहे. पण जर आपण ह्याच्या प्रॉपर यूज केलं तर मला वाटतं खूप सारा आपण ह्या सगळ्या गोष्टीला हँडलिंग करू शकतो. खूप सारा एक अनऑर्गनाइज्ड फंक्शनिंग पण आहे आपला, म्हणजे एक अनअकाउंटेबिलिटीप्रमाणे आपण करतो आहे, म्हणजे करतो आपण काम खूप सारा,
पण त्याच्या जो अकाउंटेबिलिटीप्रमाणे, म्हणजे आज सपोज मी झाडं लावलं, त्याच्या अगोदर मी फाइंड आउट करून घेणार की त्या जागेत किती झाडं होते, म्हणजे सॅटेलाईट इमेज थ्रू मला माहिती मिळेल. त्यानंतर पिरियॉडिकली मी चेक करणार किती वाढले, किती राहिले, किती मेले, आणि त्यामुळे त्या जागेचं किती ग्रीन कवरमुळे टेम्परेचर कमी झालं आणि ॲज वेल एज म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्ज झाला. म्हणजे ह्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. आपण कुठलाही काम करतो पण त्याला जर व्यवस्थित पद्धतशीर मॅनरमध्ये रेकॉर्ड मेंटेनिंग नाही केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. दुसरं आहे की कम्युनिटी एंगेजमेंट, म्हणजे तिकडेच जे लोकल म्हणजे शाळा असेल, म्युन्सिपाल्टी शाळा किंवा दुसरी शाळा, ग्रामपंचायत शाळा, त्यांना पण घेऊन किंवा त्यांचे शिक्षण टीचर्सना घेऊन किंवा जो बॉटनिकल टीचर्स आहेत किंवा रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांच्याशी थोडासा आपल्याला एंगेज करणं खूप गरजेचं आहे. कारण आता जेव्हा मी बघते की आपला ह्याच्यात जो पद्धत आहे काम करण्याचे, एक आहे चेकपोस्ट पण आहे लोकली आणि बीट ऑफिसेस पण आहे. तिथे लेबर, RFO आणि फॉरेस्ट गार्ड्स वगैरे सगळे आहे. म्हणजे त्यांनी एक परस्पर अवेअरनेस आणि एक संपर्क साधावा सगळ्यांबरोबर. हा मला वाटतं एक फॉरेस्ट गार्डचा मेन रोल किंवा ROचा रोल असायला पाहिजे, जिथे आपण जास्तीत जास्त लोकांना एंगेज करू शकणार. मेन रिझन असा प्रकारचा जो आपला डिमार्केशन किंवा काम करण्याचा जो पद्धतचा जो एक्सपेक्टेशन आहे, ज्याच्यामुळे असं सर्कल, डिव्हिजन, रेंज, राऊंड, बीट्स असं केलं गेलं, म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट, म्हणजे एक पद्धतशीर मॅनेजमेंट कसं फॉरेस्ट एरियाजचं व्हायला पाहिजे. कारण अख्खा जग, प्लॅनेट याच्यावर डिपेंड आहे की आपला फॉरेस्ट एरियाज कसे आहेत, कशा फंक्शन करतात. कारण आपला जो श्वास आपण घेतो, ती श्वास जो लंग, आपला फेफडा, ते मानलं जातो आपल्या फॉरेस्ट एरियाजना. आणि आज हे जेव्हा बघतोय आपण तर ही फॉरेस्ट एरियाज एकदम कमी होत चालला आहे. मॅक्सिमम एन्क्रोचमेंट्स आहेत आणि बाकी आज जो गव्हर्नमेंटला दिसत आहेत की इथे स्कोप आहे आता बुलेट ट्रेन किंवा काही टनल्स किंवा काही जे इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल जेव्हा येतं तर इमिडिएटली फॉरेस्टच त्यांच्या डोळ्यात येते. कारण काय झालं आहे की बरेच ठिकाणी आपण काही काम म्हणजे राहून गेलं आहे आपल्याकडनं, की ज्या पद्धतीने आपण काम जर केलं असतं तर कदाचित तसं एक विचार आलाच नसता गव्हर्नमेंटचा की नाही इथे आपण एवढं झाडं कापू शकत नाही किंवा असं हे करू शकत नाही. पण आज एवढा झाडं पण कापलं जातो आहे. रिझर्व फॉरेस्ट एरियामध्ये एवढा आवाज, एवढा व्हायब्रेशन्स, एवढा सगळं आहे. पण आपल्या फॉरेस्टकडनं ज्या पद्धतीने एक सुपरविजन किंवा टाईम टू टाईम तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणाऱ्यामध्ये जे इंटरव्हेन्शन करायला पाहिजे ते कुठेतरी मला एक मोठा गॅप दिसत आहे. तर आता हा जो सायंटिफिक मॅनेजमेंटसाठी परत काय केलं गेलं की प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट, म्हणजे हा प्रोटेक्शन कसं करायचं की सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशन. आता आपला मुख्य जो एक मेन आपल्याला जो सॉईलचा जो सोर्स आहे ती फॉरेस्टच आहे. आज पूर्ण कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे शहरात आणि सगळीकडे. त्यामुळे हा जो सॉईल ह्याला वाचवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, एक सॉईलचा जो कण आहे त्याला स्पॉन्ज म्हणतो आपण, सॉईल स्पॉन्ज, आणि त्याच्यात एवढी सूक्ष्म जीव आहे, त्यांच्यामध्ये एवढा कॅपॅसिटी आहे की पूर्ण जो आपला पृथ्वी आहे त्याच्यावरचा जो काही आपण श्वास जे पण घेतो आहे ते सुद्धा ते मायक्रोबनी दिलेला. कारण आधीचा जो वर्ल्ड होता ते एनॉक्सिक होता, ऑक्सिजन न होता. आता या मायक्रोबनी जे म्हणजे ते जेव्हा डिग्रेडेशन म्हणजे कुठलाही याला जेव्हा ते ब्रेकडाऊन करून ते त्यांच्या खाद्य घेतात आणि ते एक्सक्रीटा सोडतात, त्याच्यातनं जो ऑक्सिजन बाहेर आला त्याच्यातनं आपण सगळे आलो जगात. ऑक्सिजन आला, सॉईल आला, वॉटर आलं, असं झालेलं आहे. म्हणून आपल्याला हा इम्पॉर्टन्स समजणं खूप गरजेचं आहे आणि वॉटर कॉन्झर्वेशनला सर्वात प्राथमिकता देणं खूप गरजेचं. कारण इकॉलॉजिकल स्टेबिलिटी म्हणजे आज जो पृथ्वीवर आपल्याला होमिओस्टॅसिस क्रिएट करायचा आहे. होमिओस्टॅसिसचा अर्थ काय आहे, सगळ्या गोष्टीला एक बॅलन्समध्ये ठेवणं. नाहीतर आज जो एक वर्ल्डचा जो एक लिव्हिंग प्लॅनेटचा रिपोर्ट आहे तेच सांगतायत की वाईल्ड लाईफ म्हणजे आपला वाईल्ड लाईफ जे आहे ऑलमोस्ट 80% एक्सटिंक्शन आहे. हा काय मी एक्झॅजरेट करून बोलते असं बिलकुल नाही आहे, माझ्यावर विश्वास करू नका. तुम्ही लिव्हिंग प्लॅनेटचा रिपोर्ट पण बघा, म्हणजे तुम्हाला मग ते लक्षात येईल की कुठे आपण चुकतो आहे आणि काय करायला हवं आहे. तर आणि मेनली आपला वॉटर कॉन्झर्वेशन करताना आपल्याला प्रिझर्वेशन ऑफ इरोजन, म्हणजे आज जर मी आता रबाळेला गेले होती तिथे पण आम्ही बघितलं जेवढे बंधारे बांधलं गेलं त्या स्ट्रीमवर, म्हणजे 4-5 स्ट्रीमवर बंधारे आहे. कारण बंधारेचा अर्थ काय आहे, आपण स्लो डाऊन करतो पाणीचा फ्लोला.
पण सेम टाईम वरून जी डोंगरच्या भाग आहे तर तिकडनं पूर्ण माती येते, ती माती पूर्ण साचून जाते त्याच्यात. टाईम टू टाईम ते माती काढायला पाहिजे, ते केलं नाही म्हणून वरपर्यंत ते सगळं माती भरलेलं आहे, कोणाचं लक्ष नाही आहे आणि पूर्ण पाणी मग रन ऑफ होऊन जातो. म्हणजे पर्क्युलेशन पण होत नाही आणि इरोजन पण वाढलं आहे आणि कॅचमेंटमध्ये पाणी थांबत नाही आणि ती रन ऑफ होऊन क्रीककडे मग निघून जाते, म्हणजे उल्हास क्रीक जी आहे तिथे निघून जाते. म्हणजे आपण पाणीला मुरायला पाहिजे, जिरायला पाहिजे, असा आपला एक विचार असायला पाहिजे. कारण कॅचमेंटमध्ये जेव्हा पाणी राहील तेव्हाच नदी वाहती होणार. म्हणून आपण हे नाही विचार करायचं की माझ्या एरियामध्ये कुठला नदी नाही, काय नाही, मी कशाला विचार करू. पण जेवढे ओढे नाले हे जे छोटे छोटे, याला स्ट्रीम ऑर्डर्स म्हणतात, 0 ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर्स, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर असं आहे, जे आपल्या फॉरेस्ट एरियाजमधून वाहते. आणि जर तुम्ही बघितलं असणार आपल्या फॉरेस्ट एरियामध्येच हा जो पाणी आहे एकदम स्वच्छ निर्मल आहे, अविरल निर्मल आहे, एकदम डायरेक्टली आपण पिऊ शकतो. मी तर तिथून डायरेक्ट पिते, कारण तिथेच मिनरल आपल्या जो रूट सिस्टममध्ये जी मायक्रोब्स आहेत, सॉईल आहे, त्याच्यामुळे हा पाणीचा जो हे आहे खूपच इम्पॉर्टंट, म्हणजे पाणीचा जो क्वालिटी आहे खूपच चांगला. आज आपण जे पाणी पितो त्याच्यात मिनरल नाही, काय नाही, आपण नुसतं. आणि हां, ह्याच्यातनं मला लक्षात आलं, सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्वात प्रथम तुम्ही प्लास्टिक बॉटल्स बंद करा प्लीज. कारण तुमचा हा नेचरचा, तुमच्या प्रोटेक्शनचं काम आहे आणि आपणच जर प्लास्टिक बॉटल्स घेऊन आपणच पाणी पितोय, ऑर्डर देतोय आणि हे करतोय, असं करूनच सगळं फ्लरिश झालेलं आहे आता कंपनीजचा. कमर्शियलायझेशन जी होते ती त्याच्यामुळे ते. आधी आपल्या चांगलं ट्रेडिशनल सिस्टममध्ये आपण माठ ठेवायचो, त्याच्यातनं पाणी प्यायचो. आपल्याकडे प्युरिफायर आहे, त्याच्यातनं मटकामध्ये भरून घेऊ शकतो, त्याच्यातनं पाणी पिऊ शकतो. कशाला प्लास्टिक बॉटल्सची गरज आहे? ते आधी तुम्ही फेका. आणि दुसरं आहे की ते जे मडपॉट्स जे असतात, छोटे छोटे ग्लास पण असतात मातीचे, त्याच्यातनं आपण पाणी प्यायचं. तसं सवय आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज टू लिव्ह विथ द प्रिन्सिपल अँड सायन्स ऑफ नेचर. म्हणजे आपण जेव्हापर्यंत आपल्या स्वतःच्या बिहेवियर आणि आपल्या स्वतःच्या जो प्रीचिंग आणि प्रॅक्टिस हा दोन्ही सेम असायला पाहिजे. आपल्या जॉब इतकं चांगलं संधी मिळालेलं आहे की नेचर प्रोटेक्शनचं आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला हा प्रिन्सिपल जर आपण फॉलो केलं तर खूप बरं होईल. म्हणून प्लास्टिक बॉटल्स प्लीज तुम्ही लोक आता कधी पण ऑर्डर करू नये आणि आणू पण नका. भरपूर मी बघते की सगळ्यांकडे भरून भरून ते प्लास्टिक बॉटल्स आहेत, तर आपण ते करू नये. आणि आपला सगळं जंगल प्लास्टिकनी भरलेलं आहे, म्हणून मी सर्व ठिकाणी जाऊन बघितलं, नुसतं प्लास्टिक आहे. आणि दुसरं, जेव्हा आपण आपल्या एरियामध्ये, कारण आता टुरिझम वाढते, आपण ट्रेल्स वगैरे वाढवायचे, सगळं वाढवायचे, त्या एंट्रीलाच मी जेव्हा अमेरिकाला होती आणि दुसरं नेपाळला पण होती, दोन्ही ठिकाणी, आणि कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, मॉरिशियस, सगळीकडे बघितलं, जेव्हा फॉरेस्टमध्ये एंट्री देताना सर्व प्रकारच्या त्यांच्याकडनं बॅग्स काढला जातो, त्यांच्याकडनं बॉटल्स काढला जातो प्लास्टिकच्या. म्हणजे असं वस्तू आपण घेऊन जाऊच द्यायचं नाही. एंट्रीच्या पॉईंटलाच त्यांना थांबवा, बंद करा, म्हणजे आपल्या फॉरेस्ट मग सेफ राहणार. तसंच आहे दुसरा जो आहे प्रोडक्शन फॉरेस्ट. आता कमर्शियल प्रोडक्शन, टीक, सालबिल्स आहे, तिथे पण आम्ही बघतो की किती प्रकारचा आज म्हणजे ते कापून घेऊन जात आहे, त्याच्यावर काही म्हणजे फॉरेस्ट गार्ड आणि आरओचा मग रोल काय? म्हणजे जे आता मध्ये आपल्याला शहापूर रिजनमधून इतके केसेस, आणि हल्ली तर हा सोशल मीडियाचा जमाना आहे, लगेच व्हायरल होतो सर्व. तसंच आपल्याच रिजनमध्ये भरपूर म्हणजे असे डॅम्स वगैरे जे आहे, मला एक दिसत आहेत की जेव्हा गव्हर्नमेंटच्या काही डिपार्टमेंट्सचा जेव्हा रोल येतात ना, त्याच ठिकाणी इरिगेशन आहे, फॉरेस्ट आहे, ग्रामपंचायत, म्हणजे एकदम एक नेक्ससमध्ये व्हायचं आणि दुर्लक्ष करायचं. आमच्यासारखे आले तर मग त्यांना हे करायचं की हे असं झालं नाही, तसं झालं नाही. पण जर म्हणूनच आता कोऑर्डिनेटेड एफर्ट्स आणि अकाउंटेबिलिटी हा खूप गरजेचा आहे. कारण त्या रिजनमध्ये जिथे जिथे डॅम्स वगैरे, कारण फॉरेस्ट रिजनला, इंटिरियरला असंच प्रकारच्या डॅम, जसं शहापूरला पण आता ते काय ते कुठला ते डॅम आहे, मुमरी डॅम, मातीच्या बनवलेला, एवढा 400 हेक्टेअर माती घेऊन गेला, पण आज त्याची स्टेटस काय आहे ती पण काहीतरी अर्धावट सोडलं गेलं असं मी समजले. पण मला त्याचा एक फीडबॅक पाहिजे. तर मला मुरबाड आणि शहापूर रिजननी प्लीज याच्याबद्दल प्लीज नोंद करून घ्या. मी जे बोलते आहे मला काही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट लागणार आहे. कारण आपल्याला गव्हर्नमेंटना पण कन्व्हिन्स करावं लागेल की ज्या पद्धतीने हा जो फॉरेस्टचा पूर्ण जो रिझर्व फॉरेस्ट लँड किंवा हा प्रोटेक्टेड फॉरेस्ट लँड किंवा प्रोडक्शन फॉरेस्ट लँड्स हे जे पूर्ण जातो आहे, तर त्याच्यातनं काय परिणाम होतो आहे त्याच्यावर पण आपल्याला, कारण बघा, जेव्हापर्यंत आपण डेटा आणि कन्व्हिन्सिंग पॉईंट देणार नाही आणि आम्ही ॲज अ थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन ह्या सगळ्या बाबतीत आम्ही जेव्हापर्यंत ॲडव्होकेसी करणार नाही, हे सगळं काही सुधारणार नाही आहे. तसंच नेक्स्ट आहे वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट. आता स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड रेग्युलेटरी आणि ॲडवायझरी आहे आणि त्याच्या अंतर्गत सांगितलं गेलं आहे आपल्याला BMC
म्हणजे आपल्याला बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज असायला पाहिजे. मला कुठेही एकाकडे पण कसलंही प्रकारचा रेजिस्टर वगैरे असा मेंटेन केलेला दिसला नाही किंवा गाववाल्यांना इन्व्हॉल्व करून. हा गोवाचा तुम्ही बघा, गोवा फॉरेस्टचा आणि BMCच्या इतकं चांगलं त्यांचा जो पद्धत आहे, त्यामुळे गोवा इतकं म्हणजे जे BMCमुळेच जेवढा त्यांच्या बायोडायव्हर्सिटी वाढत आहे ते ओनली बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज विलेज लेवलवर जे आहे. आपल्याकडे नुसतं नावासाठी आहे, पेपरवर आपण करतोय, पण जी पद्धतीने आपल्याला रिपोर्ट्स असायला पाहिजे, ठेवायला पाहिजे ते नाही आहे. जसं मी वारंवार विचारते, क्रिटिकल हॅबिटेट कमिटी हा पण फॉर्म झालेला नाही आहे. म्हणजे आपल्या तरतूद, आपल्या जो रेग्युलेशन्स रूल्स जे सांगितलं जातो ती एक खूप पद्धतशीर मॅनरमध्ये अकाउंटेबिलिटीसाठी आणि आपल्या ऑब्जेक्टिव्सला फुलफिल करायला असं प्रकारचं सगळं स्कीम्स आणि असे पॉलिसीज केलं गेलं. पण आपण जेव्हापर्यंत ती इम्प्लिमेंटच करत नाही मग कसं सुधार होणार. आणि तसंच आता एअरफॉरेस्टेशन आणि रिहॅबिलिटेशनबद्दल मी ते म्हणजे आपण जेव्हा काही एअरफॉरेस्टेशन करतोय आपण सॉईलचा कोणाला तरी एक्सपर्टला की बाबा सॉईल मॉइश्चर किती आहे, कसं आहे, म्हणजे कुठला पिरियडला आपण झाडं लावायचं, नेटिव्ह कुठला लावायचा, कसं प्रकारचा आपण फ्रुटिंग प्लांट्स ट्रीज वगैरे लावला तर ते लोकल लोकांना पण मदत होऊन जाईल, लाईव्हलीहूड आणि असं म्हणजे दोन्ही करून जर केलं कम्युनिटी एंगेजमेंट थ्रू म्हणजे ते लोक ते सेफ गार्ड करणार आणि झाडं पण वाचणार, सॉईल पण चांगलं होणार आणि रिजेनरेशनचा अर्थ खूपच इम्पॉर्टंट आहे, ते पण समजणं गरजेचं आहे. दॅट इज रिलेटेड टू सॉईल आणि रूट सिस्टम. आता मी एक पिक्चर म्हणजे एक छोटासा हे केले आहे म्हणजे क्लिपिंग, त्याच्यातनं पण दाखवून देईल ते काय असतात. दुसरं आहे नॉन टिंबर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स. म्हणजे इथे पण आहे की आपला जो फॉरेस्ट प्रोडक्टसाठी आपण काय करायला पाहिजे, तिथे किती मेडिसिनल प्लांट्स वगैरे वाढले, किती आपण बांबू लावला. म्हणजे एक मला ह्या बाबतीत पण ज्यांच्या रिजनमध्ये असं प्रकारचा जो आहे तर त्याच्याबद्दल एक 5 वर्षाचा अलॉंग विथ सॅटेलाईट इमेजेस आणि काही डेटा यू हॅव टू प्रोव्हाइड. असं नाही की आम्ही एवढा केला तेवढा केला. आज जो सगळा अवॉर्ड्स वगैरे पण अनाऊन्स होतो आहे, नुसतं एक टेम्पलेट दिला जातो, आपण काहीतरी भरतो, त्यांच्या व्हेरिफिकेशन कसलाही प्रकारचा त्या म्हणजे जसं व्हायला पाहिजे तसं नसतो. म्हणूनच हे अवॉर्ड सिस्टम आजकाल चालू झालेलं आहे. पण आपण अवॉर्डचा पलीकडे जाऊन आपल्याला कसं पॉझिटिव्हली ह्या सगळ्या इम्पॅक्टफुल काम करता येईल त्याच्यासाठी काम करणं भाग आहे. तर मेनली कम्युनिटी एंगेजमेंटला जास्तीत जास्त लक्ष घाला आणि कोऑर्डिनेटेड एफर्ट्स. म्हणजे आता GSD आहे, तुम्ही त्यांच्या मदत घ्या की किती वॉटर लेवल आहे, किती आपण प्लांटेशन केल्यानंतर वाढलं, किंवा आपण सपोज CCT. आता CCT पण मला कुठेही दिसलं नाही आहे. रूरल महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी असं दिसतात, म्हणजे आमचं म्हणते नॉर्थ ठाणे डिस्ट्रिक्ट, पण तिथे तरीही खूप सारं काम होतं आहे. पण आपल्या ठाणा डिस्ट्रिक्ट खूप मागे राहिल्यासारखं मला असं हे व्हायला लागलं आहे, जाणीव व्हायला लागलं आहे. जसं आता भारंगी किंवा भातसा नदीच्या पण उगम जेव्हा आम्ही माऊली धरण वगैरे करणं बघतो तर आपल्याला जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतोय तर पूर्ण जो हे आहे स्ट्रेच ऑफ रिव्हर आपला जिथून आहे. जसं आता इथे मी नाव पण घातली आहे, माहीत नाही कोणाचा आता ट्रान्सफर झाला असेल काय. मी लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघताय तिथे गोडाले कोथाडेचे चोरणा रिव्हरसाठी, मग कोण आहे कामवारी आणि भिवंडीचं जसं रक्त ते मॅडम आहेत, तसं धारावनेना उल्हास वालधुनी कुशिवलीचा हे आहे त्यांच्या. म्हणजे ह्या नावं जी नदीच्या मी लिहिली आहे ते ॲज पर जो GR निघालेला आहे. सो व्हिडिओ इज ऑन. तर जो आपला हा जो आहे आपला रिव्हर रिज्युविनेशन रिजन्स जो आहे त्याच्यात म्हणजे रिव्हर्सचे जे नाव दिले गेले त्याच्यातले जे RFO त्यांचं पण नाव घातली आहे, त्यांचा खूप मोठा एक रोल आहे. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे एक प्रॉपर जो मी आता रिपोर्टचा मागणी करते आहे किंवा फीडबॅक, कारण आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट बनवायचा आहे. तर टोटल फॉरेस्ट एरिया किती लॉस झाले, कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन तिथे किती केलं गेलं, किती कॉस्ट झाला, सोशल फॉरेस्ट्रीवाल्यांचा तर अजूनपर्यंत काही समज येत नाही आहे मला. आणि त्यांच्याकडनं पण जर तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं तसं मला घेऊन दिलं जास्त चांगलं होईल. आणि फॉरेस्ट रिजनमध्ये किती नॉन फॉरेस्ट्री वर्क आहे. आता मित्रमंडल स्टेटस, आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हा मित्रमंडल पण असं हे क्रिएट करा आणि याच्यातनं काही काम करा म्हणून, पण ह्याबद्दल कुठेही मला खूप कमी माहिती आहे असं जाणीव झालं. आणि इको सेन्सिटिव्ह झोन्स जेव्हा कोणालाही विचारते, आत्ताच जेव्हा रबाळे आणि ह्या क्षेत्रात गेली इको सेन्सिटिव्ह, मॅडम हे आमचं नाही आहे, हे नाही, असं नाही, तसं नाही असं सांगितलं गेलं. मग मी त्यांना दाखवून दिली की कुठला वेबसाईट आहे, कशा
वर्षात आपल्याला ह्या सगळ्याचं इन्फॉर्मेशन मिळणार. कारण रिसेंटली आपल्या ठाणा डिव्हिजनमध्ये ह्यांनी आपल्या कलेक्टर ऑफिस थ्रू, लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट थ्रू सर्व केलं गेलं आहे इको सेन्सिटिव्ह झोन्स वगैरेचा. तर तुम्ही जरा, आज गुगलचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला फिंगर टिपवर मिळून जाते. तर ते आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कुठलाही जेव्हा रिपोर्ट्स वगैरे देत आहेत तर तुम्ही सॅटेलाईट इमेजेस सकट द्या. आणि जो स्टेटस ऑफ एन्क्रोचमेंट्स वगैरे आहे त्याच्यावर काय कारवाई, आपण काय कुठपर्यंत आपण सफल झालो, काय चाललं. कारण जेव्हा जेव्हा कलेक्टरकडनं ऑर्डर आला किंवा स्टेटकडनं ऑर्डर आला तेव्हा लगेच कलेक्टर, तहसीलदार सगळे लागतात एकदम त्या पिरियडलाच काढायला आणि त्यानंतर सगळं थंड होऊन जातो. पण आय डोंट नो व्हॉट इज मतलब व्हॉट इज द पॉलिसी आणि कसं ते करणार. पण जस्ट इमॅजिन की असं प्रकारचं ते होऊ नये आणि प्रॉपरली आपला टाईम टू टाईम आपलं लक्ष, म्हणजे आता सपोज ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यात एक पण अजून हे वाढू नये सेटलमेंट, ते तरी लक्षात ठेवा. कारण काल जसं मी बघितलं आणि परवा पण बघितलं, म्हणजे जिथे जिथे फॉरेस्ट लँडला गेली जे एन्क्रोचमेंट्स आहे त्याच्यात वाढ पण होते ना 2 वर्षात 3 वर्षात. आणि बघते तर जे जे ट्रायबल्स आहे ते गेले आणि त्यांनी रेंटमध्ये कोणाला तरी दिलं. आयडेंटिफाय करा, आदिवासी प्रकल्पवाल्यांना सोबत घ्या. म्हणजे ह्या सगळ्या जर कोऑर्डिनेटेड वेमध्ये आपण केलं तर मला नाही वाटत की काही आपल्याला डिफिकल्ट होणार आहे आपल्याला असं प्रकारचं काही आयडेंटिफाय करायला. तर त्यामुळे प्लीज ह्या सगळ्या गोष्टीला जरा कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये घ्या, म्हणजे समज येईल. आता चला जाणू या नदीच्या अंतर्गत पण डिस्ट्रिक्ट फंड दिलं गेलं आहे, MLA फंड्स असतात, कॉर्पोरेटर फंड्स असतात, न्यू स्कीम्स रिव्हर फ्लोईंग थ्रू द फॉरेस्ट, म्हणजे त्या रिजन्समध्ये रायपेरियन झोन, CCT, वनतलाव ह्या सगळ्यासाठी फंड्स असतात. आणि फॉरेस्टकडे पण स्पेशली फंड्सचा प्रोव्हिजन केलं गेलं आहे. आता मला माहीत नाही त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हली काय प्रॉब्लेम आहे. कारण मी जिथे पण गेली मला RO RFOनी सांगितलं आम्ही वरती पाठवलं आहे, पण त्याला एवढा 8-8, 9-9, 10-10 1 वर्ष लागतं आहे. कारण चला जाणू या नदीच्या अंतर्गतच आम्ही जेव्हा बोलतोय. पण अजून एक जे मी पाहिली आहे की प्रपोजल पाठवताना पण इतकं चुकीचं प्रपोजल पाठवलं जाते. वरती सब्जेक्ट लिहिला जातो चला जाणू या नदीला. अरे थोडासा पार्श्वभूमी द्या, कोणी काय सुचवलं. सपोज जलनायक स्नेहल दोंदे तिथे आले, त्यांनी असं पाहणी केलं आणि असं त्यांनी सुचवलं आहे आणि त्याप्रमाणे असं आम्हाला फंडिंगचं प्रोव्हिजन करून देण्यात यावं. म्हणजे असं पद्धतीने काही जर पद्धतशीर केलं आणि काय करणार, CCT करणार, वनतलावसाठी बोलले की रायपेरियन, काहीतरी इन्फॉर्मेशन लिहा त्याच्यावर. हाऊ कॅन वी एक्सपेक्ट एनी काइंड ऑफ रँडम फंड अवेलेबिलिटी. म्हणून थोडं आपल्या कामाचं आजकाल कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, सर्व गोष्टी रेकॉर्ड रायटिंगमध्ये आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहिजे असतात. आणि कारण काय आहे आजकाल फंडचा पण खूप मिसयूज आणि सगळं होतं आहे. तर त्यावेळेला आपले असे रेकॉर्डच आपल्या मदतीला येतात. कारण आपण तोंडी किती सांगितलं की असा माझा इंटेन्शन नव्हता, असं नव्हता, असं चुकी झालं, ते कोणी ऐकणार नाही आहे. इट इज ओनली द रेकॉर्ड्स विच विल हेल्प अस. तर आता GPS GIS मॉनिटरिंग सिस्टम रेग्युलरली हे. आणि आता बघा जिथे जिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर, सपोज MIDC रिजन, मी बघितलं जंगल, MIDC, MPCB हे सगळे एकत्र आले की आमचं तर सगळं एफर्ट्स पण 0 होऊन जातो मग. तर आता जसं आता काल पण आम्ही ह्याला गेलो, SGNPच्या एक ठिकाणी गेलो, तर तिथे बिल्डिंग्स रिझर्व्ह फॉरेस्टच्या आतमध्येच, रिझर्व्ह फॉरेस्टच्या आतमध्ये TMCनी अप्रुव्हल दिलं आहे डेव्हलपरला आणि बिलकुल लागून रिझर्व्ह फॉरेस्टला. बफर झोनचा तर कोणालाही कसलंही प्रकारचा जाणीव नाही आणि बफर झोन सोडायला पाहिजे हे पण नाही. म्हणजे किती धाडसपणाने त्या लोक पण तिथे जाऊन रेसिडेन्शियल एरियाजमध्ये राहत आहेत आणि तिथे आपला बाउंड्री नाही, हे नाही आहे, काही नाही आहे. म्हणजे कधी पण लेपर्ड्स वगैरे कोणी पण अटॅक करू शकतात, काही करू शकतात. मग कॉम्पेन्सेशन परत गव्हर्नमेंटवर नाव ठेवणं, म्हणजे हा सगळा प्रकार चालू आहे. तर काल पण मी जे सांगितलं आणि आपल्या ठाणा रिजनमध्ये पण भरपूर असे आहेत. म्हणजे TMCमध्ये तर खूप जास्त जी फॉरेस्ट रिजन्स आहेत त्याच्यात मला सर्वकडे असं सेम टू सेम दिसलं की TMCनी स्वतःचे पण हॉस्पिटल्स, जिम जे काही बांधलं आहे ते मँग्रोव्ह लँड्स नाही तर फॉरेस्ट लँड. म्हणजे त्याच्यावर आपण का कंप्लेंट करून लगेच कारवाई का करत नाही आहे, मला ते थोडंसं काहीतरी म्हणजे त्याच्यात काय बोलायला पाहिजे आता तर माझ्याकडे शब्दच नाही आहे. लेट ACF आणि DCF नोट अबाउट दीज थिंग्स आणि प्लीज टेक ॲक्शन. कारण कल्याण रिजन आणि बाकीच्या ठिकाणी पण मुरबाड, कल्याण, शहापूरमध्ये पण बरेच ठिकाणी मी बघितलं ते नगरपंचायतच्या लोकांनी त्यांनी पण तसं केलं. झाडं धडाधड कापतायत, म्हणजे फॉरेस्टला सांगूनसुद्धा कसलीही कारवाई होत नाही आहे. तर आपल्याला सांगितलं गेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा पण कधी डेव्हलप होते
सपोज फॉरेस्टला लागून पण आहे आपल्याला 6 मंथचा सॅटेलाईट इमेजेस म्हणजे आत्ताच्या 6 मंथ्स जुनाही कुठलाही हे घेऊन व्हेरीफाय करायचं नाही. कारण काल जेव्हा मी विचारत होती की आपल्या फॉरेस्टनी कसं काय परवानगी दिला, म्हणतात की आपण जॉईंट सर्वे करतो आणि त्याप्रमाणे आपण देतो. तिथे दाखवत आहेत पिलर बिलकुल त्या बिल्डिंगला लागून आहे. आता पिलरला लागून बिल्डिंग, आता पिलर पण कशी काय त्या बिल्डिंगला थोडीशी मागे जाते, परत राऊंड अप होते आणि असं करून म्हणे विचित्र. तुम्ही जर बघितलं सर्व गोष्टी आपल्या सर्व ठिकाणी असंच प्रकारचं आहे. तर थोडा लक्ष द्या, कारण एन्क्रोचमेंटच सर्वात जास्त डिफिकल्ट मुद्दा आहे आपल्याला. दुसरं जे मी बघते की नुसतं वनवा, आपण वनवा करत असतो आणि वनवा लागतो म्हणून, पण वनवासाठी आपण काय करतो आहे, जे काही ड्राईव्ह लीव्स वगैरे आहेत त्याच्या फर्टिलायझरसाठी किंवा त्याच्या आपण नियोजन काय करतो आहे. कारण मला हे पण समजतं आहे की इलिगल इमिस्क्रीन्स पण असं सगळं करतात, पण त्यांना का संधी मिळते, का अशी फायर पेटून जाते. कारण जेव्हा असं प्रकारचं काही असेल, आपला जर पाणी वॉटर कॉन्झर्वेशन आपण चांगलं मॉइश्चर राहिला वगैरे, तर एवढा वनवा होणार पण नाही, लागणार पण नाही, झाडं सुकणार पण नाही लवकर, आणि म्हणजे एवढा जो क्रिटिकल इश्यू होऊन जातो तसं होणार नाही. आता हा वालधुनीचा बघा कसं हे किती हा MIDC आल्यानंतर, आता फॉरेस्ट तर कधीपासून आहे, MIDC आल्यानंतर हे MIDC रिजनचे जे लेबर्स आहेत ते राहत आहेत आणि इथे नदी वाहते बघा. आणि आपला हा पूर्ण फॉरेस्टचा बाजूलाच नदी का आहे की फॉरेस्ट सपोर्ट देणार नदीला. आता फॉरेस्टच जर सपोर्ट देत नाही आणि अशा प्रकारचा जर सर्व इलिगल हे होत जातो, एन्क्रोचमेंट्स होतो आणि वर्षानुवर्ष आपण म्हणतो आपण कारवाई करतोय, वरपर्यंत पेपर्स पाठवले आहेत आणि मला ते समजत नाही मग FIR पॉवरचा काय उपयोग आहे. आपण FIR का इमिडिएटली आपण का नाही करू शकत. पोलिसला जे FIRचा पॉवर्स आहेत ती पॉवर आपल्याकडे पण आहे, मग आपण कुठे चुकतोय, काय कमी होतोय आपल्या. तर ह्या सगळ्या गोष्टीवर जरा लक्ष देणं गरजेचं आहे. आता कुठेतरी थोडीफार या ठिकाणी फन्सीपाडाला मी बघितलं की ते थोडा ट्री प्लांटेशन केलं, काही हजारोंवर लावलं, तिथे पण ॲग्रिकल्चर लँड्सवर हे एन्क्रोचमेंट झाला होता या इथे ठिकाणी. तर इथे थोडंसं आता 7,000 की काही झाडं आता लावले. पण झाडं लावतो मी म्हटलं त्याला पण GPS टॅगिंग करा, ती लागली तर मेलं नाही. ह्या रिजनमध्ये आपल्या फॉरेस्ट बरोबरच मी पूर्ण नदीकाठे झाडं लावली होती, फॉरेस्ट आणि अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिल, एक सुद्धा झाड वाचलेलं नाही. ROला विचारा किंवा हे आपल्या फॉरेस्ट गार्डला विचारा, कोणाकडे कसलंही उत्तर नाही आहे. म्हणजे हे काय, म्हणजे मला थोडंसं दुःख वाटते की ते बिचारे बोलू शकत नाही, नदी बोलू शकत नाही, व्हॉइसलेस आहे, झाडं बोलू शकत नाही, म्हणून आपण त्यांना मरायला सोडून देतो. पण लक्षात ठेवा ही नदी आणि झाडं त्यांनीच आपल्याला वाचून ठेवलेलं आहे, म्हणून आपली एक मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीने आपण काम करायला पाहिजे. तसंच आता बदलापूर रिजनला जाऊन बघितलं तर तिथे पण डिस्कनेक्ट बिटवीन ते म्हणजे जे ट्रायबल्स आहेत आणि ट्रायबल्स आणि फॉरेस्ट ऑफिसचा बिलकुल डिस्कनेक्ट आहे. फॉरेस्ट आपल्या स्वतःच्या प्रमाणे काहीतरी नर्सरी वगैरे, ऑफकोर्स नर्सरी वगैरे इम्पॉर्टंट आहे, पण लोकल लोकांना घ्या, कुठल्या प्रकारचं कसं जायला पाहिजे, कुठे झाडं द्यायला पाहिजे, कुठल्या पिरियडला आपण. याच्या बाजूलाच नदी वाहत होती, ती फोटो ह्याच्यात नाही दाखवली आहे, याच्या बाजूलाच उल्हास नदी बिलकुल लागून या लँडला वाहते आहे आणि पूर्ण त्याच्यात हायसिंथ झालेलं आहे, म्हणजे पूर्ण पोल्युटेड. म्हणजे मग आपण फॉरेस्टवाले काय करतोय त्याच्यासाठी, आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण काय त्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशनला काय लिहितो की आमच्या बाजूला वाहणारी नदी बिलकुल दूषित झालेलं आहे आणि पूर्ण जलपर्णीनी भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं म्हणजे चादरसारखं. ते मी त्यांना दाखवूनसुद्धा दिलं. पण आपणच तिथे जर झाडं लावली नाही बाजूला, दोन्ही बाजूला नदीच्या, तर मग कसं वाचणार. आपले फॉरेस्टनी ती घ्यायला पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी. आता बांबू प्लांटेशन पण कंपल्सरी केलं गेलं, तर ॲटलिस्ट बांबू लावा, म्हणजे इरोजन पण होणार नाही. 35% जास्त बांबू प्लांट्सच आपल्याला ऑक्सिजन देते दुसऱ्या प्लांट्सचा कम्पॅरिझनमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जसं आता जावसाईला गेलो, किती हेक्टर्स ऑफ लँड आहे, पण आपल्याला माहीतच नाही की जर प्रोटेक्शन करायचं आहे तर आपण कसं पद्धतीने त्याला पूर्ण फेन्सिंग किंवा ह्या जो ट्रायबल्स आहे, म्हणून आम्ही खूप त्यांच्याशी संवाद केलं त्या दिवशी, त्यांना कसं एंगेज करायचं, त्या ट्रायबल्सना जाऊन भेटलो, त्यांची पण इंटरेस्ट आहे, त्यांना पण असं आहे की त्यांना पण त्यांचे मुलं बाळा बाहेर जाऊ नये, मायग्रेशन होऊ नये, त्यांनी पण इथे राहावं. मग आपण त्यांच्याच मदतीने का नाही करू शकत. म्हणजे एन्क्रोचमेंट दुसरे करतात त्यापेक्षा हे ट्रायबलच तिथे जर काही प्रकारचा जर काही व्हेजिटेबल्स वगैरे ग्रो करून ते त्यांचा निर्वाह करू शकतात, लाईव्हलीहूड चांगलं होऊ शकतो. आपण तिथे बांबूज वगैरे लावून त्यांना देखभाल करायला किंवा त्याच्यातनं जे प्रॉडक्ट्स तयार झाला ॲडेड
व्हॅल्यू ॲडेडचं प्रॉडक्ट झालं त्याच्यातनं त्यांना मदत होऊ शकते. म्हणजे असं प्रकारचं सगळं करणं गरजेचं. आता हा मी प्रिन्सिपल असताना भिवंडीला ताडाली रिजनला त्यावेळेला रामगावकर जी DCF होते त्यांच्या मदतीने आम्ही 3 हेक्टर लँड ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंटनी केलं आणि असं करून आम्ही त्या पूर्ण लँडवर आता आमच्याबरोबर ते मॅडमला त्या पहिल्यांदा त्यांना पण माहीत पडलं की ताडाली आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे. तर त्यांनासुद्धा दाखवून दिलं किती मोठे मोठे झाडं झाले. तिथे पिगरी होता, तिथे खूप सारा एन्क्रोचमेंट होता, ते सगळं बंद झालं कारण आपण तिथे मोठे मोठे झाडं लावले. आणि त्या म्हणजे असे DCF एकदम प्रोॲक्टिव्ह इमिडिएटली ट्रायपार्टाईटसाठी. मला आता ॲक्च्युली ह्यांचं नाव लक्षात येत नाही, तुम्ही जर बघितलं इथे तर RFO आणि ROचा फोटो आहे तर समजणार कोण होते. त्यांनी पण लगेच ट्रायपार्टाईटचं हे केलं आणि झालं. आता आम्ही 2022 पासून जिथे जिथे गेलो ट्रायपार्टाईटचा तुम्ही प्रॉपरली एक चला जाणूया नदीला आमच्या NGO आणि आपला फॉरेस्ट आणि त्या ठिकाणचा प्लेसचं मी बार बार सांगते एक प्रॉपर आपण ट्रायपार्टाईट करूया ना. कारण ही जी संधी आहे मिळालेली आता 2026 मार्चपर्यंत आत्ताची ही चला जाणूया नदीलाच आहे. त्याच्या आतमध्ये जर आपण काही गोष्टी करून घेतलं तर आपल्याला पूर्ण स्टेक होल्डर्सचा मदत भेटणार आहे, लोकल स्टेक होल्डर्स, आणि त्यांची पण जबाबदारी असणार आहे की हे सगळं करायला. म्हणून आम्ही खूप झाडं लावले होते. बघा झाडाची साईज काय होती आणि आज जाऊन बघा तिथे 4-4, 5-5 फुटाचा त्याच्यापेक्षा मोठे मोठे झाडं झाले. इतकं आनंद होतो ते झाडं बघून. कारण आम्ही काय केलं झाडं लावताना पण हे जे शाळेचे मुलं तुम्ही बघतायत त्याच्या बाजूलाच म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, ग्रामपंचायतची शाळा जिल्हा परिषदची. मग त्यांना आम्ही इन्व्हॉल्व केलं, त्यांच्या टीचर्सना आम्ही हे केलं की तुम्ही एन्श्युअर करायचं आणि एक एक झाडाला या मुलांना नाव दिलं आणि आम्ही सांगितलं हे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे जगवायचं. मग आता ती जगते. म्हणजे असं करून आपल्याला कम्युनिटी एंगेजमेंट थ्रू हा जो मुंबरी लँडचा मी म्हणते 450 हेक्टर फॉरेस्ट लँड ते दिलं गेलं. ह्याची स्टेटस काय आहे ते कोणीतरी मला जरा सांगा, कारण मला अजूनही माहीत नाही. आता कल्याण रिजनला पण उल्हास नदीच्या याच्यावर मला ह्यांचं आता नाव लक्षात येत नाही आहे. हे असे फॉरेस्टचे हे आले होते ऑफिसर्स, पण त्या दिवसांनंतर ते आजपर्यंत कधी त्यांचा कसलंही प्रकारचा अपडेट किंवा जे त्यांना सुचवलं गेलं होतं काहीच आलेलं नाही आहे. आणि त्यांना पण आम्ही जागेवर घेऊन जाऊन दाखवलं की कसं प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतो आणि आपण उल्हास नदीच्या बाजूला कसं प्लांटेशन करायचं, काय काय करायचं आहे पूर्ण स्ट्रेचवर पण त्यांना आम्ही दाखवून दिलं की कसं हे झालेलं आहे. एन्क्रोचमेंट्स प्रायव्हेट पार्टीज ते स्वतःचे रिसॉर्ट बनवत आहेत फॉरेस्ट लँडवर. ते रिसॉर्ट बनवून त्या नदीला एकदम म्हणजे रिसॉर्टचा आनंद घ्यायला ते सगळं करतात, पण आपण त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. तर ह्या सगळ्या जो बोला तर मॅडम ऍक्च्युली जर तुम्हाला कुठे दिसला असेल तुम्ही तशी कंप्लेंट करा किंवा आम्हाला सांगा. कारण काय आहे फॉरेस्ट जवळ कुठले रिसॉर्ट वगैरे असे नाहीये, काही असं की मालकी लँडवर आहेत. दुसरा मुद्दा मॅडम तुम्ही जे बोलला मगाशी की नर्सरी तुम्ही कुठे घेताय किंवा काय करताय. आपण कोण बोलताय जरा आपण नाव जरा बोलता का, कारण मला दिसत नाहीये त्यामुळे नाव सांगता का आणि कुठल्या रीच. SF काळभोर बोलतोय. कोणी SF काळभोर. ACF ACF कुठल्या रिजनचे. मुरबाड. ओके बोला. तुम्ही जे नर्सरीचं बोललात ना, आमचं जे प्लांटेशनचं टार्गेट आहे त्याप्रमाणे नर्सरी आम्ही घेतो. त्याच्यामध्ये MRGSच्या असतात, प्लॅनच्या असतात. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार देतो. त्यामुळे असं नाही की आपण नर्सरी कुठे पण घेतो. नाही मी सेंट्रल नर्सरी आहेत त्या ठिकाणी घेतो आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी MRGSच्या लोकांना म्हणजे रोजगार देता येईल त्या ठिकाणी मी नर्सरी घेतो. खूप छान बोललात बांबूचं, तर आपलं बांबू प्लांटेशन ह्या वर्षी पण आपण घेतलेलं आहे. जे आम्हाला टार्गेट होतं 2.5 लाखाचं, त्याच्यामध्ये आपला मुरबाड असेल किंवा पडगा असेल ज्या सब डिव्हिजन आहेत ते बांबू लागवड झालेली आहे. मॅडम तुम्ही दुसऱ्या एन्क्रोचमेंट बद्दल बोलताय मगापासून, तर एन्क्रोचमेंटचा आमचा स्टाफ कारवाई करत असतो. पण एन्क्रोचमेंटला एक प्रोसेस असते. जर प्रायव्हेट फॉरेस्टवर असेल तर त्याला आम्ही 53-54 खाली सुनावणी घेऊन ते निष्कासन करावं लागतं. काही ठिकाणी एन्क्रोचमेंट रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये असेल तर त्याला नोटीस देऊन आम्ही ते इमिजिएट काढून घेतो. दुसरा मुद्दा मॅडम, काही एन्क्रोचमेंट हे 35 सेक्शनमध्ये आहेत, त्याला पण प्रोसेस आहेत. काही ठिकाणी कोर्ट केस चालू आहेत, त्यामध्ये कायद्याच्या अधीन राहून आम्हाला तोपर्यंत एन्क्रोचमेंट काढता येत नाही. वन हक्क दाव्याचं मध्ये मी खूप अतिक्रमण आहेत आणि त्यांची फाईल सध्या अंडर SVSL किंवा DLC समिती असेल त्यांच्या लेवल असल्यामुळे ते पण अंडर पेंडिंग असल्यामुळे त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट करता येत नाही. आता वन हक्क दाव्यामध्ये मॅडम तुम्ही बोलतात स्थानिक लोक, आदिवासी वगैरे इन्व्हॉल्व, मॅक्सिमम लोकांचे त्यांचेच अतिक्रमण खूप आहेत फॉरेस्ट लँडवर. जे वन पट्ट्याच्या नावाखाली असेल, वाढीव क्षेत्र मागण्या असेल किंवा ते लोक अपील केले असतील. एक दावा मंजूर आहे तर लगेच दुसरा नव्याने दावा दाखल करणे, पत्नीचे नाव मंजूर आहे तर लगेच आपल्या मुलांचे नाव दाखल करणे, ह्या गोष्टी कायम कंटिन्यू चालू आहेत मॅडम. ह्याला कुठेतरी चेक आला पाहिजे.
वरिष्ठ लेवलवर ह्या कुठेतरी डिसिजन झाला पाहिजे. जो 2007 FR ऍक्ट आहे त्याला पुढे एक डेडलाईन दिली पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टीच थांबतील, नाहीतर फॉरेस्ट जंगल राहणार नाही मॅडम. ACF जी आता मला फक्त हा प्रेझेंटेशन कंप्लीट करू द्या, आपण चर्चा. आणि कारण काय आहे, तुम्ही जे बोलताय ना ते गुड प्रॅक्टिसेस आहे. हा तुम्ही जे म्हणतायत ना, दिस आय अप्रिशिएट आणि ही गुड प्रॅक्टिसेस आणि इट हॅज टू बी रेप्लिकेटेड. मी जे म्हणतीये एक जनरल ऑब्झर्वेशन आणि येणार आहे, डोंट वरी अबाउट इट, बिकॉज वी विल बी टेकिंग. आता ह्या प्रेझेंटेशनला RF होत आहेत, माझा फील्ड स्टाफ पण आहे, त्यांचं मोरल डाऊन होईल असं काही नाही, मोरल डाऊन हे बघा, मी वस्तू सगळे आहेत तिथे, तर त्यांचं मोरल डाऊन नाही एक ठीक आहे, थँक्यू ठीक आहे, जर तुम्ही बोलले तर ठीक आहे. पण हॅलो, मोरल डाऊन तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय, मी म्हणूनच म्हटलं की त्यांनी परत आम्हाला अपडेट दिलं नाही आहे, हा मी म्हणते आहे ह्यांच्याबद्दल. कारण त्यांच्याकडनं अपडेट आलेला नाही आहे, कारण तेच आमच्यासोबत फील्डमध्ये होते आणि त्यानंतर ते फक्त तेवढं बोलते आहे मी. आम्हाला ते जर जे काही आहे, सपोज आम्ही त्या एकदम फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन जे झालं आमचं, कदाचित आमचं पण चुकते, आम्ही नाही म्हणत आम्ही नाही चुकत, म्हणून आम्ही त्यांना लगेच ते सांगितलं एक जागे, म्हणजे ते आम्हाला उल्हास नदीच्या कडेवर येऊन भेटले. मग तेव्हा जे काही सांगितलं त्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षित होतं अपडेट देणे, की काय नाही आहे तर त्यांनी सांगावं ते नाही आहे, असं केलं तसं केलं. पण आजपर्यंत हा 2022चा मॅटर आहे आणि आज 2025 आहे, तर आम्हाला अपडेट मिळाला नाही असं मी म्हणते आहे. आणि त्यासाठीच आपण आजचा जो आपला वर्कशॉप होतोय ते याच्यासाठीच होतोय की सगळे RFOनी किंवा ACFनी ह्याबद्दल आम्हाला रिपोर्ट सबमिट करावा. व्हिजिट रिपोर्ट इज कंपल्सरी बाय द डिपार्टमेंट्स. पण एकाच्या सुद्धा आमच्याकडे रिपोर्ट आलेला नाही आहे. जेव्हा सांगितलं ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंट करून काही गोष्टी करायला, ते आलेला नाही आहे. म्हणूनच काही गोष्टी मी जे दाखवून देते आहे, आणि नक्कीच तुम्ही जे म्हणताय ॲब्सोल्युटली ते राईट म्हणताय की मोरल डाऊन होऊ नये. तर बघा, आपण एक पॉझिटिव्ह स्पिरिटमध्ये घेऊन हे सगळं ऑब्झर्वेशनचा, जी आता तुमच्या ठिकाणी चांगलं होतं आहे, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी होत नाही. आता जसं मी ठाणे डिव्हिजनचं जेव्हा SGNPचं म्हटलं किंवा दुसरा जिथे गेली, म्हणून आपण एकमेकांकडनं शिकू शकतो. म्हणजे तुमच्याकडनं रिपोर्ट आला की ते वेबसाईटवर पण जाणार, वेबसाईटवरून पण एकमेकांनी काय केलं ते बघून कसं एंगेजमेंट्स केलं. कदाचित तुमच्या रिजनमध्ये तुम्ही खूप चांगलं करतायत, पण अजूनपर्यंत आम्हाला ते माहिती पडलं नाही आहे, आलंच नाही आहे काही इन्फॉर्मेशन, तर कसं समजायला पाहिजे. तर त्यामुळे तर लेट मी फिनिश. डेफिनेटली आपण ज्यांनी चांगलं केलं त्याच्यासाठीच आजचा वर्कशॉप आहे, की ह्याच्यातनं आपण काय लेसन घ्यायचं, आपण एकमेकांचं काही चांगलं आहे, कुठल्या रिजनमध्ये काय करू शकलो. कारण मुरबाड शहापूरला बांबू प्लांटेशनसाठी स्वतः पाशा पटेलजी ते स्वतः लक्ष ठेवते. आणि जेव्हा ते जातात ते मला सांगतात, मॅडम तुम्ही येत आहे का? कारण जेव्हापासून ते बांबू प्लांटेशनचं त्यांनी हे घेतलं आहे, त्यांच्याकडे प्रेसिडेंट चार्ज आला आहे, तर तेव्हापासून ते पण खूप हे याच्यात ते अग्रसर झालेले आहेत. तर म्हणूनच आता ह्याच्यातनं कोणी पण असा विचार करू नये की तुम्ही काम करत नाही आहे, मी असं माझ्या म्हणायचं नाहीच आहे. हा मी ऑलरेडी इन द बिगिनिंग लिहिलं, आमचं ऑब्झर्वेशन काय आहे, तुमच्याकडनं अपेक्षित आहे. जसं मी म्हटलं सॅटेलाईट इमेजेस तुम्ही जर केला असेल, बांबू प्लांटेशन जे काही आहे म्हणताय, त्या सगळ्याच्या सॅटेलाईट इमेजेस सगळं तुम्ही प्रोव्हाइड करा ना. आणि जे काही आम्ही पॉईंट्स लिहून दिलात, आता पण सपोज मी ठाणा रिजनला होती, आता संदीप मोरे इथे असणार, त्यांना पण विचारा. आणि तुमच्या कोणी पण ACFना पण विचारा, पोळे मॅडमला. माझं सवय आहे जिथे पण मी जाते लगेच मी एक शॉर्ट समरी पाठवून देते इमिडिएटली, की असं ऑब्झर्वेशन आलं आणि याच्यावरचा अपडेट आम्हाला हवा आहे. किंवा आधी जर तसं होऊ शकला नाही तर तिथेच आम्ही RFOना किंवा ROना, जो कोणी फॉरेस्ट गार्ड, हल्ली तर नुसतं फॉरेस्ट गार्डलाच पाठवलं जातो आमच्यासोबत. तर त्यामुळे काय होते की फॉरेस्ट गार्ड इज अनेबल टू प्रोव्हाइड ऑल द इन्फॉर्मेशन. ते म्हणतात आमचे वरिष्ठ अधिकारींना माहिती आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी जे प्रेझेंटेशन देते आहे, वॉट एव्हर आमचा जो फर्स्ट हँड प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशनचा पार्ट म्हणून आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जे काही मी समजू शकली. आता पोळे मॅडम आणि दुसरे ACF होते भिवंडीचे, त्यांच्यासोबत बसून पण मी बऱ्याचशा गोष्टी रिसेंटली पण त्यांच्यासोबत बसून समजायचा प्रयत्न केला. त्यानंतरच आजचा हा प्रेझेंटेशन होतो आहे. सो प्लीज बेअर विथ मी. आणि एक संजय साळुंकेजी ज्यांनी नांदेडला पण खूप चांगलं काम केलेलं आहे, नंदुरबारला त्यांच्या पण एक प्रेझेंटेशन दाखवलं जाणं. म्हणजे दिस इज फॉर एव्हरी वन ऑफ अस टू लर्न फ्रॉम आवर सम गॅप्स विच इज रिमेंड. आणि ॲट द सेम टाईम चांगलं केलं असेल तर ते पण आपण चर्चा करणारच वर्कशॉपला. सो प्लीज डोंट टेक इट पर्सनली. आणि असा विचार करू नये की कोणाचं मॉरल डाऊन होणार की काय. तर त्यामुळे ह्या असा प्रकारचा आपण विचार करूच नाही. आणि जे सांगितलं गेलं गोष्टी त्याच्यावर जरा लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. आपण नक्कीच आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत. पण जसं मी म्हटलं,
आता बफर झोन्सबद्दल काही म्हणजे आपल्याला पण माहीत नाही आहे बरेच ना. आता आपल्याला स्वतःला क्षेत्रसुद्धा माहीत नाही आहे बरेच लोकांना आपला फॉरेस्ट रिजनचा. मला पोळे मॅडमशी पण बोलताना मॅडम म्हणे असं होऊ शकत नाही मॅडम, आमच्या वेबसाईट इतकं आमच्या स्टाफ फ्रेंडली आणि बाकी युजर फ्रेंडली आहे की त्याच्यात सर्व इन्फॉर्मेशन. मग मी त्याच्यासुद्धा क्लिपिंग्स वगैरे घेऊन आणि ते पण स्टडी करायचा प्रयत्न करते. पण आता जेव्हा आता परवाच जाऊन आली, आता रबाळे, मुंब्रा, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याबरोबर फॉरेस्ट गार्ड होते, आरो होते, सगळे होते. म्हणजे आपल्याला जो बफर झोन डिमार्केशन किंवा आपला फेन्सिंग हे सगळं नाही आहे. तुम्ही बघा जरा की कसं पद्धतीने तिथे गार्बेज पूर्ण डम्पिंग केलं गेलं फॉरेस्ट लँडवर. पण आता परत जर मी तसं दाखवायला गेली, परत कोणाला तरी असं वाटेल की आम्ही चांगलं करतो, ते दाखवलं गेलं नाही. पण आपल्याला ही वस्तुस्थिती बघणं गरजेचं आहे, कारण देर इज अ स्कोप टू इम्प्रूव्ह. आपण तसं पद्धतीने बघावं. असं नाही की आमच्या मॉरल डाऊन होणार की काही नाही. ऑलवेज आपल्या मराठीत म्हणच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. सो टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली, टेक इट इन अ राईट स्पिरिट. आणि त्या पद्धतीने जर आपण समजून सायंटिफिकली विचार करून जर केलं जास्त बरं होईल. नुसतं हे आम्ही हे केलं, ते केलं, असं केलं, ते केलं. कारण म्हणून म्हटलं ना, हल्ली जो रेकॉर्ड्स पण आम्हाला मिळतात त्याच्यात सर्व दाखवलं जातो. आणि मग जेव्हा आम्ही त्या जागेवर जाऊन बघितलं, जसं आता TMCनी आम्हाला सांगितलं आम्ही बायोगॅसचं करतो आहे, आम्ही ते बायो फर्टिलायझरचं करतो, सर्व बघितलं 1800 सदीच्या खंडरसारखं. आज ते पण माझ्यावर रागून गेले जेव्हा मी त्या फोटो वगैरे त्यांना दाखवलं प्रेझेंटेशनमध्ये. पण अवॉर्ड्स घेताना वगैरे आपण लिहितो आपल्याकडे बायोगॅस आहे, बायो फर्टिलायझर आहे, आम्ही नदीवर एवढं चांगलं काम करतो. पण नदीवर एवढा एन्क्रोचमेंट पूर्ण करून ठेवला ते कोणी दाखवणार का? तर त्यामुळे ह्या सगळं म्हणजे जे काही आजची ॲक्च्युअल परिस्थिती आहे मी ते दाखवायचा प्रयत्न करते. तर कोणी वाईट मानून घेऊ नका किंवा असा विचार करूच नये की मॉरल डाऊन होणार आहे. Let us accept, yes, in some regions it is happening. There is a lot of scope to learn. There is a lot of scope to look at in a holistic manner. हा माझा उद्देश आहे दाखवायचा. कोणाला कमी दाखवायचं, हे करायचं, हे प्लीज तुम्ही असा विचार करू नये. आणि म्हणूनच मी ॲडव्हान्समध्ये आधीच माफी मागून घेतली, कारण आय डू क्रिटिकली. म्हणून म्हटलं निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे आपल्याला खूप सारा स्कोप आहे अजून नवीन नवीन काम करायला, नवीन नवीन पद्धतीने कोलॅबरेशन करायला, कोऑर्डिनेशन करायला. म्हणून चला जाणू या नदीचा जो स्कोप आहे, 27 डिपार्टमेंटला तुम्ही बोलून घ्या ना, ते पण तुमच्या बरोबर काम करतील. नाहीतर असं इगो किती क्लॅशेस ते पण मी बघितलं आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आता सपोज GSDA तुम्ही बोलू शकणार का? GSDकडनं किती आर्टिफिशियल रिचार्जचा मॅप वगैरे मागून आपण किती रिचार्ज आणि ह्याच्यासाठी का GSDA बरोबर कारण जिओ टेक्निकल मॅपिंग ही पण खूप गरजेचं असते की आपण जेव्हा सपोज काही CCT बनवलं किंवा आपण काही बंधारे बनवलं त्यावेळेला ह्याच्या प्रॉपर जाणीव करून की कुठे किती रिचार्जची गरज आहे आणि ऑलरेडी किती आयडेंटिफाईड आर्टिफिशियल रिचार्ज एरियाज आयडेंटिफाय करून दिलं गेलं आहे. तर ह्या सगळ्याबद्दल बोलते आहे. म्हणून सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं सुरुवातीलाच. सो प्लीज बेअर विथ मी. तर आता हा जो CCT मी दाखवला असं आपल्या भरपूर जर आपण मलंगड याला वगैरे केलं, कारण तिथे इतकं स्कोप आहे आणि लगेच मॉन्सून गेलं की इरिगेशन होत नाही, लोकांना पाणी प्यायला भेटत नाही आणि परत इतकं सारं बोरवेल मारलं गेलं. त्यामुळे म्हणजे इतकं चांगलं ती पाणीचं पूर्ण क्षेत्र भरभर व्हायला पाहिजे, पण तिथे पाणीच नाही, ड्राय पूर्ण. आणि आतासुद्धा आम्ही स्टोरेज टँक वगैरेचं सुचवलं आहे, पण ऑलमोस्ट इट इज गोइंग टू बी नाव 2 years. आणि गायमुख वगैरे जी आहे या फॉरेस्ट रिजन्स वगैरेमध्ये त्याला पण कसं सेव्ह करायचं, त्याच्या पाणी कसं हे करायचं. आता राईट हँड साईडमध्ये म्हणूनच मी असं एक चित्र हे दाखवून दिली की म्हणजे आपण जर विचार केलं की कसं झाडांना पण आपण जेव्हा झाडांविषयी आपण विचार करतो, कारण आपण दाखवतोय ट्री प्लांटेशन भरपूर करतोय, आपण नर्सरी करतोय, हे करतोय, ते करतोय. तर कुठल्या झाडाचा किती इम्पॉर्टन्स, कुठल्या क्षेत्रात कुठलं झाड लावायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण हॉर्टिकल्चर किंवा असं बॉटनिस्ट म्हणजे आजूबाजूला बरेच कॉलेजेस वगैरे आहेत, त्याच्यात बॉटनी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, सॉईल मायक्रोबायोलॉजी वगैरे ते शिकवतात. त्यांच्या पण इन्व्हॉल्वमेंट बोलण्याचा अर्थ हा आहे. असा विचार करू नये की काही होत नाही आहे. तर ॲटलिस्ट सायंटिफिकली आपण जर करू शकलो पद्धतशीर मॅनरमध्ये रेकॉर्ड. नाहीतर आता इथे मी दाखवते मँग्रोव्ह आणि फॉरेस्ट लँड एकदम लागूनच आहे मुंब्रा क्षेत्रात. आत्ताच आम्ही जाऊन आलो. इथे पूर्ण पॅश्चर लँड करून ठेवलं आहे. इथे पूर्ण मग कॅटलचा पूर्ण जो पाणीचा म्हणजे पोल्युटेड वॉटर पूर्ण ह्या लँडवर आणलं गेलं आणि ते पूर्ण ग्राउंड वॉटर पोल्युशन होतं आहे. इथेच पूर्ण डम्पिंग होतं आहे, ते कोणी लक्षच दिलं गेलं नाही आहे.
आणि म्हणून मी म्हटलं TMCवर तुम्ही ॲक्शन घ्या. TMCच्या ते क्षेत्रातनं सगळं डम्पिंग केलं जातं असं म्हटलं जातं आहे. आता जसं सर्व्हिलन्स, आपण 24 तास सर्व्हिलन्स करू शकत नाही, किंवा कधी कधी म्हणतात कॅमेरा पण लावला तर चोरीला जातो. सो यू फाइंड आउट युअर वेज अँड मीन्स. आणि बरेच ठिकाणी बघितलं असा प्रकारचा जो मंदिर वगैरे खूप सारे आहेत आणि जुने काळातले आहे, त्यांच्या पण रेस्पॉन्सिबिलिटी फिक्स करा. कारण आता जो हा कल्याण रिजनला बघितलं तिथे काहीतरी रेप केस वगैरे ते हे झाला होता, रिपोर्टिंग वगैरे झालं होतं. तर ह्या ट्रस्टनी कसं प्रकारे इथे सिक्युरिटी सिस्टमच्या त्यांनी काय करावं, किंवा आपला जो मी बघितलं आजूबाजूला, कारण फेन्सिंग नाही, गेट नाही, काय नाही, त्यामुळे कोणी पण कुठून पण एंटर होतं आहे. असंच आपले बरेच जे आपल्या फॉरेस्ट लँड्स आहेत तिथे अशाच परिस्थिती आहे रिझर्व्ह फॉरेस्ट लँडचा. तर रिझर्व्ह फॉरेस्ट लँडमध्ये असं प्रकारचं होऊ शकतात का, तर ह्यावर पण आपण लक्ष, आणि काय आपल्या तरतुदीमध्ये काय आहे. मेन आहे आज जो आहे बफर झोनचा कसलाही प्रकारचा रेस्पेक्ट केलं जात नाही आहे. पूर्ण बदलापूर रिजनमध्ये मी बघितलं आहे MIDC रिजनचा जो युनिट्स वगैरे येत आहेत पूर्ण ते फॉरेस्ट लँड्समध्ये आलेले आहेत. तिथे पण बफर झोनबद्दल कोणी बोलत नाही. फॉरेस्ट गार्ड पाठवून देतात, गार्डला सांगितलं की तुम्ही आणून दाखवा तुमच्या RFO आणि यांना सांगा काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल. म्हणजे आम्ही सांगून आल्यानंतर ॲटलिस्ट आम्हाला अपडेट की चला ते RFO गेले होते, RFOनी फाइंड आउट केलं आणि आम्हाला सांगायचं की नाही ते या झोनमध्ये नाही आहे आणि त्यांच्या ते प्रॉपर आहे. ॲटलिस्ट विथ द हेल्प ऑफ सॅटेलाईट इमेज, कारण हल्ली आपल्याला लॅटिट्यूड ॲल्टिट्यूड सगळं करून आपल्याला GPS सिस्टम थ्रू मिळूनच जातात. सो लाईफ हॅज बिकम इझी. तर आपण त्या अशा प्रकारचा काही गोष्टी करू शकतो. तर आता जसं आता मी रबाळेबद्दल जी बोलली होती की तिथे स्ट्रीम आहे पण पूर्ण मातीनी भरलं गेलं आहे. इथे एक छोटासा ब्रिज आहे ती पण तुटला होता. इकडे लोक पण जे ट्रायबल आहे ते म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत. मग आपण त्यांच्याशी जेव्हा संवाद केला, अवेअरनेस केला तर नक्कीच चांगलं काम होऊ शकतो. तसंच इथे जी आता हा रिझर्व्ह फॉरेस्ट लँडमध्ये हा आता बुलेट ट्रेनचा जो चालू आहे तिथे पण एकदम लागून आहे आणि इतकं व्हायब्रेशन, इतकं ब्लास्ट, इतकं हे आहे की ॲनिमल्सवर काय इम्पॅक्ट होतो आहे. आपण त्यांना जे हे दिलं गेलं आहे सब्जेक्ट टू वॉट कंडिशन्स इट हॅज बीन गिवन, तर त्या कंडिशन्सचा ते प्रॉपर फॉलोअप करतायत की नाही, म्हणजे कंप्लायन्सेस करतायत की नाही ते पण आपलं बघणं गरजेचं आहे ना. आपल्या ॲनिमल्सवर इम्पॅक्ट होतो आहे आणि त्यामुळे ती इम्पॅक्ट असेसमेंटचं आम्ही कॉपी मागितलं, किंवा आपण जर त्यांच्याकडनं NOCमध्ये सब्जेक्ट टू काय कंडिशन्स आहे त्याच्या म्हणजे कंप्लायन्सेससाठी आपण बघितलं तर आपल्याला खूप स्कोप आहे समजायचं. आपलं देर इज सच अ लॉट ऑफ लर्निंग बिहाइंड दिस. मला एवढंच म्हणायचं आहे की रोज आपण ॲज अ लर्नर राहिलो ना तर दॅट वूड बी रादर गुड रादर दॅन टेकिंग इट पर्सनली ऑफ एनिथिंग. आणि इथे जे मी एक संदीप यांच्या मोरेंच्या जागेवर बघितलं पहिल्यांदा की असा प्रकारचा बोर्ड पण लावला आहे. म्हणजे बोर्ड लावला पण बोर्ड लावताना पण ते खूप ॲप्रिशिएबल आहे की त्यांनी खूप ठिकाणी असं NGOला इन्व्हॉल्व करून असं प्रकारचा बोर्ड लावला जेणेकरून ॲटलिस्ट ते डिमार्केशन पण समजते आहे, ॲट द सेम टाईम की आपल्याला फॉरेस्टचा लक्ष ठेवायला पाहिजे. पण आपण जेव्हा असं प्रकारचा बोर्ड लावतो त्याच्यात पण काही थोडंसं मी सुचवली आहे. जसं सपोज एक ॲनिमलचा फोटो दिला आहे तर हा ॲनिमलचं किती नंबर आहे या फॉरेस्टमध्ये, किती काय आहे, त्याच्या इम्पॉर्टन्स काय आहे, आणि त्या नदी आणि जे गार्बेज तिथे टाकलं जातो आहे त्याच्याबद्दल काय करणं आवश्यक आहे, आणि जर काही हे केलं तर त्याच्यावर कसं कारवाई केलं जाईल. असं करून जर आपण बरेच ठिकाणी असं बोर्ड्स वगैरे प्रॉपरली लावलं, कारण बरेच ठिकाणी बघितलं गंजलेलं आहे ते दिसत पण नाही काही असा प्रकारचा, कुठेतरी आतमध्ये बिलकुल एक बोर्ड आहे असं पण आहे. तर आता मला जे समजलं की CCTVचा कॅमेराचं पण प्रोव्हिजन किंवा टेंडरिंग झालेलं आहे फेन्सिंगच्या 1 महिन्यात हे सगळं होणार आहे. तर दॅट इज ऑल ॲप्रिशिएबल की ते होणार आणि त्याच्या मदतीने नाहीतर मला तर अजून दिसलं की चेकपोस्टमध्ये पण ज्या पद्धतीने आपले बिचारे ऑफिसर्स काम करत आहेत त्यांच्यावर किती म्हणजे रिस्की आहे त्यांच्या लाईफ, की सपोज ट्रक पळून गेला तर त्यांना पण कॅच करायला होणार नाही कारण CCTV कॅमेराज वगैरे नाही आहे. कारण तिथे आता बघितलं नवीन पोस्ट बांधलं गेलं होतं म्हणून नव्हतं वाटतं, पण बरेच ठिकाणी जिथे जुनं आहे तिथे अजूनही अशी फॅसिलिटी नाही आहे. तर असं जर फॅसिलिटीज पण वरच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिला टाईमली, हे सगळं फेन्सिंग आणि बाउंड्री वॉल्स वगैरे झालं, झोन्स बफर झोन्स आयडेंटिफाय करून ते पण इन्फॉर्मेशन थ्रू द सर्वे डिपार्टमेंट दिलं गेलं तर खूप हँडी होऊन जाईल ह्या सगळ्या कामाला. तर मला माफ करा जर क्रिटिकली खूप सारा बोलली आहे, कारण उद्या असं वेळ यायला नको जसा इथे दिसतं आहे की हा मुलगा सिलेंडर बांधून ऑक्सिजनचा आणि इथे झाड लावतो आहे. आता हा नुसतं असं समजू नका की कुठेतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून आलेला असा पिक्चर आहे आणि आपण असं दाखवतो आहे. पण तुम्ही दिल्लीला जा, बरेच सिटीला जा, आता असे क्लब्स सुद्धा चालू झालेले आहेत आणि असंच लोकांना त्या ऑक्सिजन क्लबमध्ये जावं लागतं आहे, असंच ऑक्सिजन घेऊन फिरावं लागतं आहे. ऑलरेडी इट हॅज स्टार्टेड.
म्हणून खूप क्रिटिकली मला आज हा म्हणजे बोलावं लागलं. आणि मॅडमला रिक्वेस्ट आहे की परत त्यांना मी संजय साळुंकेनी जे नंदुरबारचा खूपच चांगलं बेस्ट प्रॅक्टिसेस केलेलं ते आमच्याकडे आलेला प्रेझेंटेशन आहे ते दाखवायला सांगितलं गेलं आहे. कारण मी आता वैभवला पण सांगितली होती वाळिंबेला की तुमच्याकडे पण तुम्ही जर काही चांगलं केलं, कारण त्यांच्याकडे मला वारंवार जाता येतं कारण वालधुनी नदीच्या मॅटर मी खूप क्लोजली ऑब्झर्व करते. पण त्यांच्याकडनं पण कसलंही प्रकारचा प्रेझेंटेशन की काही चांगलं काम केलं गेलं आहे त्या प्रेझेंटेशन अपेक्षित 2 वर्षापासून आहे, काही मिळाला नाही. बदलापूरकडनं आला नाही, कल्याणकडनं नाही. म्हणून आम्हाला काही समजतच नाही आहे की ॲक्च्युली व्हॉट इज बिंग डन एक्सेप्ट फॉर वनवा. सो दॅट इज अवर प्रॉब्लेम, म्हणजे आमचा प्रॉब्लेम, दोज हू आर नॉट वर्किंग इन द फॉरेस्ट. म्हणून माझं रिक्वेस्ट असणार सगळ्यांना जे ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंटबद्दल सांगितलं गेला होता आणि जे याच्याबद्दल पण सांगितलं गेला होता की कसं पद्धतीने एक मिनिट काय आपण म्हणजे करणं अपेक्षित आहे ते जर आपण केलं, मला असं वाटतं की खूप चांगलं संधी मिळेल आपल्या सगळ्यांना काम करायचं. आणि बाकी ऑल अप टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी ऑपॉर्च्युनिटी. आत्ता ज्यांना जे बोलायचं आहे किंवा काही प्रश्न असेल ते बोलू शकता. आणि वी आर एक्सपेक्टिंग अ रिपोर्ट, व्हिजिट रिपोर्ट्स फ्रॉम एव्हरीबडी. जिथे जिथे जे सुचवलं गेलं होतं, सजेशन्स रेकमेंडेशन्स केलं गेलं होतं, तर काय केलं त्या बाबतीत ते पण थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आणि प्रश्न पण विचारू शकता किंवा जसं आता मुरबाड रिजननी सांगितलं ACFनी की काय काय काम केलं, तसं पण जर सांगितलं थोडा मला अजूनही माहिती मिळेल. येस, एनीबडी? माझा आवाज येतोय ना? हॅलो मुरबाड रिजन. ठीक आहे मॅडम थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. ओके, चालेल. मग ते काही प्रश्न आहे कारण भिवंडी तर आहे भिवंडीनी विचारावं, भिवंडीनी सांगावं. भिवंडी रेंज अवेलेबल आहे, मुरबाड अवेलेबल आहे. त्यांनी थोडंसं भिवंडीनी जर सांगितलं बरं होईल. प्लीज स्विच ऑन करा व्हिडिओला आणि थोडंसं बोलले तर बरं होईल. Thank you for the very good presentation and nice guidance, ma'am. आणि तुम्ही जे सांगितलंय सजेशन्स ते सगळे नोट डाऊन केलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला अपडेट लवकरात लवकर प्रोव्हाइड करू. आणि ट्रायपार्टाईट, मेनली ट्रायपार्टाईट प्रपोजल, कारण ती एक संधी आहे आपल्याला एकत्र येऊन काही काम करायची संधी. तर ट्रायपार्टाईट इज म्हणजे एक्सपेक्टेड. कारण आपल्या चला जाणू या नदीला खूप आता क्रिटिसिझम होते की चला जाणू या नदीच्या हे करून काही उपयोग झालेला नाही आहे. बरेच लोक बरेच बोलायला लागले आहेत. म्हणून ऑफिशियली आपण काय करू शकलो आणि असं कोलॅबरेटिव्ह वेमध्ये तीच अपेक्षित आहे. म्हणूनच ट्रायपार्टाईटचा एम्फसाईज केलं जातो आहे. आणि जे काही सजेशन्स, व्हिजिट रिपोर्ट एक प्रॉपरली त्याच्यावर पण जे काही रेकमेंडेशन्स केलं गेलं होतं त्यासकट एक व्हिजिट रिपोर्ट. थँक्यू फॉर गिविंग फीडबॅक. अजून मुरबाड? थँक्यू मॅडम, काय टेन्शन नाही, नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. ओके, सो थँक्यू सो मच. आणि ते जरा साळुंकेजींचा ते व्हिडिओ जर दाखवला सगळ्यांना चांगला होईल. सो आय लीव्ह नाव. अभी प्रकार हां.